रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशन हा डिनोट केला जातो लेटर के ने. तो कसा फाइंड आउट करायचा आहे त्यासाठी आपण काल जे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क जो फाइंड आउट केलेला होता तो मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कमध्ये आपण काय केलं होतं, एक डिस्क कन्सिडर केली होती आणि ती डिस्क जी आहे ते युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन आहे असं म्हटलेलं होतं. त्या युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशनप्रमाणे मी त्यातलं काय केलं होतं, एक रिंग कन्सिडर करत होतो. त्या रिंगचं डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन पाहिलेलं होतं. त्या डिस्टन्सला मी स्मॉल आरने डिनोट केलेलं असेल बघा. आणि जी काय डिस्कची रेडियस आहे त्याला मी कॅपिटल आरने सांगत होतो. आणि मुवमेंट ऑफ इनर्शियासाठी काय केलं होतं, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरलेला होता. हा जॉमेट्रिकल फिगरसाठी यूज केला जातो. त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपला आलेला होता हाफ एम आर स्क्वेअर. हा मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आपण म्हटलेलं होतं. याच्यात आपण युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन म्हटलेलं होतं. तसंच आपण सिमिलरली रिंगचा पण मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगितलेला होता. रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगत असताना रिंग त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन इथं काहीतरी आपण दाखवलेला होता. त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचा डिस्टन्स आपण म्हणत होतो आर आणि त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण सांगत होतो एम आर स्क्वेअर. ठीक आहे. आता रेडियस ऑफ गायरेशन समजून घेण्यासाठी मी इथं रिंग कन्सिडर करत आहे आणि त्या रिंगवरून आपल्याला के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन कसं सांगायचं हे लक्षात येईल. ठीक आहे. मी इथं रिंग कन्सिडर केलेली आहे. त्या रिंगचा एक ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे असं आपण म्हणूया. आता इथं रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण घेत होतो एम आर स्क्वेअर. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की मास डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपण म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा जनरल फॉर्म्युला जर लिहिला तर जनरल फॉर्म्युला काय लिहितो आपण, आय इज इक्वल टू समेशन ओव्हर आय इज इक्वल टू 1 to n एम आय आर आय स्क्वेअर. म्हणजे या ॲक्सिसपासून एन नंबर ऑफ पार्टिकल जर असतील तर त्या एन नंबर ऑफ पार्टिकलचं मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याप्रमाणे आपण ते मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगत होतो. म्हणजे ही एखादी रिजिड बॉडी आहे त्याच्यापासून हे मास फर्स्ट असेल तर त्याला मी म्हणेल M1, सेकंड मास M2, थर्ड लास्ट मास MN वगैरे आपण असं त्याला म्हणूया. म्हणजे nth मासपर्यंत जर मास डिस्ट्रीब्युशन असेल तर त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचा डिस्टन्स म्हणजे आर दाखवतोय. पण रिंगच्या बाबतीत जर बघितलं तर रिंगच्या बाबतीत मास डिस्ट्रीब्युशन हे एका कॉन्स्टंट डिस्टन्सवरती आहे आणि ते कॉन्स्टंट डिस्टन्स म्हणजेच त्या रिंगचा रेडियस आर आहे. मग त्याला आरने रिप्रेझेंट न करता मी काय करतो, के ने रिप्रेझेंट करतो. म्हणजे इथं मी इक्वेशन फक्त लिहितो एम के स्क्वेअर. हा जो के आहे तो के म्हणजे आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणतोय. मग हा के स्क्वेअर इज इक्वल टू, मी आता हे आर काढून टाकतो सफिक्समधलं. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन जर डिफाईन करायचं असेल तर रेडियस ऑफ गायरेशनचं इक्वेशन येतं के स्क्वेअर इज इक्वल टू आय डिवायडेड बाय एम आणि के इज इक्वल टू अंडर रूट आय डिवायडेड बाय एम. ओके. आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय तर त्या होल बॉडीचं मास आपण अज्युम करतो की एका कुठंतरी एका कॉन्स्टंट डिस्टन्सवरती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे आणि त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण तिथं फाइंड आउट केलेला आहे आणि त्याचं मास आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन सांगता येतो. सिमिलरली हेच एक्झाम्पल जर तुम्ही डिस्कच्या बाबतीत जर बघितलं तर पहा. आता हे डिस्कच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर डिस्क आहे, त्या डिस्कला आपण म्हणतो की ती हॉलो नसेल म्हणजे रिंगसारखी आणि त्याचा एक ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण देतो हाफ एम आर स्क्वेअर. याचा रेडियस ऑफ गायरेशन सांगायचं असेल तर इक्वेशन असेल के इज इक्वल टू अंडर रूट आय डिवायडेड बाय एम. आता हा आय जो आहे तो डिस्कचा सांगायचा आहे म्हणून इक्वेशनमध्ये मला ते लिहावं लागेल हाफ एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय एम. इथं एम काय होईल, कॅन्सल होईल आणि रेडियस ऑफ गायरेशन काय मिळेल मला, आर डिवायडेड बाय रूट 2. ठीक आहे. ह्याच्यावरून आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगता येतो. आता मी या दोघांचं कंपॅरिझन करतो आणि मी तुम्हाला त्यातला रेडियस ऑफ गायरेशनमधला डिफरन्स समजेल. म्हणजे आपण म्हणतोय एका कुठंतरी कॉन्स्टंट डिस्टन्सवरती मास कॉन्सन्ट्रेटेड आहे तिथं आपण मास कन्सिडर करतोय आणि त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करतोय. मग ते कसं ते मग तुम्हाला एक्झाम्पल थ्रू समजेल. या फिगरमध्ये रेडियस ऑफ गायरेशन समजून घेण्यासाठी मी एक युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन असणारी रिंग आणि युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन असणारी डिस्क कन्सिडर करतोय. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनने डिस्क काहीतरी रोटेट होते असं आपण म्हणू. त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनचा डिस्टन्स
म्हणजे मास डिस्ट्रीब्युशनचं डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन मी इथं म्हणतोय आर आहे, आणि इथं पण मास डिस्ट्रीब्युशन डिस्कचा काही जो रेडियस असेल त्याला मी आर म्हणेन. यातला एक मेन डिफरन्स तुम्हाला लक्षात येत असेल की ही जी काही रिंग आहे त्या रिंगचा इन बिटवीनचा जो पार्ट आहे तो हॉलो असेल, तिथं कुठलं मास डिस्ट्रीब्युशन नाही. रिंगचं मास डिस्ट्रीब्युशन डायरेक्ट कुठं असेल, त्या रिंगच्या सर्कम्फरन्सवरती असेल, म्हणजे इथं कुठेतरी तुम्हाला ते दिसेल. इन बिटवीन त्याला मास नसणार आहेत. पण डिस्कच्या बाबतीत जर बघितलं तर डिस्कच्या बाबतीत मास डिस्ट्रीब्युशन हे इथं असणारच आहे, पण ते मास इथं पण कुठेतरी तुम्हाला दिसतील. मास पार्टिकल सगळीकडे असतील आणि त्या प्रत्येकाचं डिस्टन्स हे वेगवेगळं असेल. मग ते आपल्याला फाइंड आउट करत असताना इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया रेडियस ऑफ गायरेशन सांगतोय. म्हणजे काय करतोय तर ह्या रिंगचं मास एका कॉन्स्टंट डिस्टन्सवरती आर न म्हणता आपण त्याला के ने डिनोट करतोय, आणि त्या कॉन्स्टंट डिस्टन्सवरती टोटल मास आहे असं आपण अज्युम करतोय, आणि त्या मासला अज्युम करून आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगतोय. सिमिलरली या डिस्कच्या बाबतीत तसं सांगताना थोडंसं तुम्हाला इमॅजिन करताना प्रॉब्लेम येईल, पण ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून काहीतरी के डिस्टन्सवरती ह्या टोटल या डिस्कचं टोटल मास अज्युम करायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे, आणि मग मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगायचं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया मी अगोदर लिहून ठेवतो. मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही रिंगचा सांगत असाल तर तो आपण लिहितो आय सफिक्स आर देतो एम आर स्क्वेअर, आणि डिस्कचा देतो आपण हाफ एम आर स्क्वेअर. आता इथं युनिफॉर्म रिंग जे आहे त्या दोन्ही रिंगचं मास जे आहे त्या दोन्ही रिंगचं मास सेम मास आहे, आणि ते मास मी कन्सिडर करतोय एम आहे. मग आता ह्याच्यात मला रेडियस ऑफ गायरेशन सांगायचं असेल तर मी इथं लिहिताना के सफिक्स आर लिहितो, आणि इथं लिहिताना मी लिहितो के सफिक्स डी. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क. मग त्याप्रमाणे मुवमेंट ऑफ इनर्शियाचं इक्वेशन जे काय असेल आय सफिक्स आर इज इक्वल टू मला इक्वेशन मिळेल एम के स्क्वेअर, आणि डिस्कच्या बाबतीत ते असेल आय डी इज इक्वल टू हाफ एम के स्क्वेअर. आता हा मुवमेंट ऑफ इनर्शिया मला माहिती आहे, म्हणजे या इक्वेशनमधून मी इथं व्हॅल्यू पुट केली आणि या इक्वेशनची इथं व्हॅल्यू पुट केली, तर बघा इक्वेशन काय होतं एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर, आणि इथं इक्वेशन मिळेल रेडियस ऑफ गायरेशनच्या इथं लिहित असताना हा हाफ लिहायची गरज नाही, एका के डिस्टन्सवरती होल मास आहे, त्याप्रमाणे एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर. याच्यात एम एम कॅन्सल झालेलं आपल्याला दिसेल, म्हणजे इक्वेशन जे असेल ते के स्क्वेअर इज इक्वल टू आर, म्हणजेच के इज इक्वल टू आर हे इक्वेशन मिळेल. सिमिलरली इथं के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 किंवा के इज इक्वल टू आर डिवाइडेड बाय √2. हेच आपण मागाशी त्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट केलेलं होतं. कुठला फॉर्म्युला होता? रेडियस ऑफ गायरेशन पाहिजे तर रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला असेल √I डिवाइडेड बाय एम. हे दोन्ही फॉर्म्युले इथं अप्लाय केले की आपल्याला हा रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट झालेला दिसेल. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनमध्ये के जो आहे तो आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. त्या के वरून एक गोष्ट लक्षात येईल बघा. आता रिंगच्या बाबतीत जर तुम्ही बघत असाल तर रिंगच्या बाबतीत के म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन हे आर डिस्टन्सवरती आहे आणि डिस्कच्या बाबतीत के हे आर डिवाइडेड बाय √2 आहे. म्हणजे ह्याचं मास डिस्ट्रीब्युशन रिंगपेक्षा कमी आहे. म्हणजे कमी आहे म्हटल्यापेक्षा जवळून आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून लगेच मास डिस्ट्रीब्युशन स्टार्ट होते म्हणून हे केची व्हॅल्यू जी आलेली आहे ती आर डिवाइडेड बाय √2 आलेली आहे आणि के इकडे रिंगचा आलेला आहे तो ॲट अ डिस्टन्स आर वरती आलेला आहे म्हणजे रेडियसवरती. ह्याच्यातून आणखीन एक गोष्ट समजून घ्यायची आहे की तुम्ही कुठलाही जॉमेट्रिक शेप जर कन्सिडर केला तर सगळ्यात जास्त रेडियस ऑफ गायरेशन कुणाचा असेल तर तो असेल फक्त रिंगचा. रिंगचाच रेडियस ऑफ गायरेशन सगळ्यात जास्त येतो कारण ते ॲट अ डिस्टन्स आर वरती असतो. बाकी सगळ्या जॉमेट्रिकल फिगरचा रेडियस ऑफ गायरेशन हा रिंगपेक्षा कमी असलेला तुम्हाला इथं समजेल. ठीक आहे. इथं हा कन्सेप्ट समजलेला असेल. आता आपल्याला हा कन्सेप्ट नेक्स्ट पॉईंटसाठी यूज करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे रोलिंग मोशन. या टॉपिकचा लास्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट आपण म्हटलं तरी चालेल. आता रोलिंग मोशनमध्ये आपण इथं प्युअर रोलिंग मोशन पाहतोय. प्युअर रोलिंग मोशन म्हणजे एखादा इन्क्लाइन्ड प्लेन आहे म्हणजे हा तुम्हाला दाखवलेला दिसतो. एखाद्या इन्क्लाइन्ड प्लेनवरती एक स्पियर रोटेट होतोय असं आपण कन्सिडर करू आणि तो स्पियर रोटेट होतोय किंवा तो वरच्या साईडून आपल्याला खाली येताना दिसतोय. मग खाली येत असताना
तो प्युअर रोलिंग मोशन करतोय, कारण इथं दोन्ही मोशन होऊ शकतात. म्हणजे हा स्पिअर रोलिंग करण्याऐवजी स्लिप होत सुद्धा खाली येऊ शकतो. मग त्याला विदाऊट स्लिपिंग यायचं असेल तर त्याला प्युअर रोटेशनल मोशन करत यावं लागेल. आणि ते रोटेशनल मोशन करत असताना त्याचा स्पीड इकडे काहीतरी आपण दाखवू, अँग्युलर स्पीड ओमेगाने तो रोटेट होतो. ठीक आहे. आता या मोशनमध्ये प्युअरली रोलिंग मोशन असेल किंवा रोटेशनल मोशन जे असेल त्या ह्याच्यात दोन मोशन आपल्याला पाहायला मिळतील. कुठले दोन मोशन असतील? समजा मी या स्पिअरचा सेंटर ऑफ मास, म्हणजे स्पिअरचा सेंटर ऑफ मास म्हणजे त्याचं सेंटर असतं हे आपल्याला माहिती आहे. मग त्या सेंटर ऑफ मासचं मोशन जर बघितलं तर ते रोटेशनल मोशन नसेल तर ते ट्रान्सलेशनल मोशन असेल. म्हणजे हा जो पार्टिकल तुम्हाला दिसतोय याची जर व्हेलॉसिटी द्यायची असेल तर तो ट्रॅव्हल करत असताना असं आपल्याला स्ट्रेट आलेला दिसेल. मी याला व्ही ट्रान्सलेशनल म्हणतो. ठीक आहे. आणि तुम्हाला इथं मी ब्ल्यू कलरने जे अदर पार्टिकल्स दाखवलेले आहेत ते इथं रोटेशनल मोशन करत असतील. त्यांचा ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे हा असेल. त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनलपासून त्यांची जी काही व्हेलॉसिटी असेल त्याला मी व्ही रोटेशनल म्हटलं तरी इथं समजेल. आता व्ही ट्रान्सलेशनल आणि व्ही रोटेशनल इथं आपल्याला दोन व्हेलॉसिटीज दिसत आहेत. मग त्याचप्रमाणे याच्यात दोन कायनेटिक एनर्जी पण असतील. म्हणजे एक ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असेल आणि दुसरी असेल रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग टोटल कायनेटिक एनर्जी जर मला सांगायची असेल तर टोटल कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय येईल? टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ह्या दोन इक्वेशनचं कॉम्बिनेशन म्हणजे या स्पिअरचं मला टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट होईल. आता हे मी इक्वेशनच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सांगतो. टोटल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण लिहितो. कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. आता मी त्याचं मास एम कन्सिडर करतो आणि व्हेलॉसिटी व्ही आहे असं म्हणतो ट्रान्सलेशनलची. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे हाफ आय ओमेगा स्क्वेअर. तिथं व्ही रोटेशनलच्या ऐवजी आपण ओमेगा जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे या इक्वेशनमध्ये इथं व्ही रोटेशनल नको म्हणायला, आपण ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी आपण म्हटलं तरी चालेल की प्रत्येक पार्टिकल हा अँग्युलर व्हेलॉसिटीने मूव्ह होतो. त्याप्रमाणे मी ते इक्वेशन दिलं आय ओमेगा स्क्वेअर. आता याच इक्वेशनमध्ये मला आयला चेंज करता येईल एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ. मी त्याला रेडियस ऑफ गायरेशनमध्ये इक्वेशनमध्ये लिहिलं तर ते या आयला रिप्रेझेंट होईल करताना मी लिहीन एम के स्क्वेअर बरोबर. आणि व्ही ओमेगा जो आहे तो मला व्हीच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. मग ते इक्वेशन मला माहिती आहे बा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आपण कुठंतरी डिराईव्ह केलेलं होतं स्टार्टिंगलाच. मग त्याप्रमाणे ओमेगाची व्हॅल्यू काय होईल? ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर हा फॉर्म्युला मिळेल. त्याप्रमाणे तुम्ही इक्वेशन लिहिलं व्ही स्क्वेअर बाय किंवा व्ही बाय आर ब्रॅकेट स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. याच्यात एम दोन्ही इक्वेशनमध्ये तुम्हाला कॉमन दिसतोय आणि व्ही पण दोन्ही इक्वेशनमध्ये कॉमन दिसतोय. म्हणून मी त्या इक्वेशनला बाहेर घेतो. हाफ एम व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर असं काहीतरी आपलं इक्वेशन मिळेल. आता ह्या इक्वेशनमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते स्टॅटिक फ्रिक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. स्टॅटिक फ्रिक्शन का इम्पॉर्टंट आहे तर समजा हे रोलिंग मोशन जर होत असेल तर इथं सरफेस आणि त्या स्पिअरमध्ये जे काय फ्रिक्शन असेल त्यामुळेच फक्त रोलिंग झालेलं दिसेल. प्युअरली रोटेशनल मोशन आपल्याला दिसेल. रोलिंग मोशन म्हटलं तरी चालेल. पण जर ते स्टॅटिक फ्रिक्शन नसेल तर हा स्पिअर आपल्याला स्लिप होताना दिसेल. मग तो इनिशियली होईल, इन बिटवीन होईल किंवा लास्टला होईल, पण तो प्युअरली रोलिंग मोशन करणार नाही. म्हणून तिथं स्टॅटिक फ्रिक्शन असणं पण इम्पॉर्टंट आहे. मग समजा अशा मोशनची टोटल कायनेटिक एनर्जी सांगायची असेल तर ती टोटल कायनेटिक एनर्जी आपण जी काय सांगतो ती कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल? हाफ एम व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. इथं आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता याच इक्वेशनवरून आपल्याला व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या इक्वेशन फाइंड आउट करायच्या. तर व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या इक्वेशन फाइंड आउट करत असताना आपल्याला ते लिनियर ॲक्सेलरेशन अँड स्पीड व्हाईल प्युअर रोलिंग मोशन ऑन इनक्लाइन्ड प्लेन असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता
एखाद्या इन्क्लाइंड प्लेनवरून, म्हणजे समजा इथून मी ऑब्जेक्ट कन्सिडर केला, हा तुमचा ऑब्जेक्ट आहे असं म्हणा, इथून तो डाऊन साईडला मूव्ह होत असताना आपल्याला त्याचं स्पीड आणि ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. मी त्यासाठीचं मी आत्ताचं इक्वेशन परत इथं लिहितो, कारण ते इक्वेशन आपल्याला लागेल. हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आय ओमेगा स्क्वेअर, आपण आत्ता डिराईव्ह केलेलं इक्वेशन, त्याला आयला आपण एम के स्क्वेअर लिहिलं होतं, त्याच्यातून कॉमन घेऊन कायनेटिक एनर्जी आलेली होती ती हाफ एम व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये आपण लिहित होतो 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके, आता या इक्वेशनमधून आपल्याला आता व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. पहिल्यांदा आपण त्याला स्पीड म्हणतोय, इथे इक्वेशनमध्ये आपल्याला स्पीड अगोदर फाइंड आउट करतोय. आता तो स्पीड फाइंड आउट करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही या स्पिअरला किंवा कुठलंही ऑब्जेक्ट असेल त्याला एका इनिशियल पोझिशन म्हणजे ग्राउंड लेवलवरून एका हाईटवरती घेऊन जात असाल, ज्यावेळेस ते ऑब्जेक्ट या हाईटला गेल्यानंतर त्याची जी काय कायनेटिक एनर्जी असेल इथून मुवमेंट करत असतानाची, ती कायनेटिक एनर्जी ज्यावेळेस तुम्ही या हाईटला गेल्यानंतर कम्प्लिटली कन्वर्ट होईल, ती असेल ती फक्त पोटेन्शियल एनर्जी असेल. आणि ती एनर्जी इथं जी काही त्या ऑब्जेक्टकडे असेल ती फक्त पोटेन्शियल एनर्जी असेल. आणि मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण काय लिहितो, ॲट अ हाईट एच द्यायचा असेल तर एनर्जी देतो आपण एम जी एच. मग या ऑब्जेक्टकडे आत्ता किती एनर्जी आहे, एम जी एच एनर्जी आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याला रिलीज कराल त्यावेळेस तो डाऊन साईडला आपल्याला प्युअरली रोलिंग मोशन करत असताना दिसेल. म्हणजे ही जी काय पोटेन्शियल एनर्जी असेल ॲट हाईट एच वरती, त्या हाईट एच वरती पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला इथं रोलिंग डाऊन होत असताना कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली दिसेल. मग त्याच्यावरून आपल्याला एक स्पीड सांगता येईल. मग या इक्वेशनमध्ये मी समजा हे इक्वेशन लिहिलं की ई इज इक्वल टू जी काय प्युअर पोटेन्शियल एनर्जी आहे ॲट हाईट एच एम जी एच इज इक्वल टू, ती कन्वर्ट काय होणार आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर. याच एनर्जीची ही एनर्जी कन्वर्ट झालेली असेल, म्हणजे आपल्याला हे इज इक्वल टू लिहिता येईल बरं का, कायनेटिक एनर्जीचीच पोटेन्शियल एनर्जी. मग त्याच्याप्रमाणे मी इथं एम पण कॅपिटल लिहितो, म्हणजे आपल्याला ते कॅन्सल करता येईल. म्हणजे या इक्वेशनमध्ये बघा, जर हे दोन कम्पेअर केलेले असतील तर मास इथं कॅन्सल झालेलं दिसेल. याच्यावरून व्हीचं इक्वेशन जर ते लिहिलं तर ते व्हीचं इक्वेशन येईल व्ही स्क्वेअरसाठी लिहू आपण अगोदर 2gh डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आणि व्हीसाठी इक्वेशन जर लिहिलं तर व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2gh डिवायडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे इक्वेशन मिळतं. हे आहे स्पीडसाठीचं इक्वेशन. याच इक्वेशनवरून जर आपल्याला ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला कायनॅमॅटिकल इक्वेशनकडे जावं लागेल. कायनॅमॅटिकलमधील थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन जे आहे ते आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे जर इक्वेशन थोडंसं ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे म्हणून मी इक्वेशन असं लिहितो 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर लिहितो. ठीक आहे. आता यू स्क्वेअर म्हणजे इनिशियल स्पीड आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. तर इनिशियल स्पीड म्हणजे यूची व्हॅल्यू जर पाहिली तर ती असेल 0. मग इक्वेशन आपलं होईल 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आता व्ही फाइंड आउट केलेला आहे, तर व्हीची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड आउट केली, तर व्हीची व्हॅल्यू असेल 2as इज इक्वल टू स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर 2gh डिवाइडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. ओके. आता याच्यात ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. आता एस हा एक नवीन इथं आपल्याला दिसतोय. एस म्हणजे आपण डिस्टन्स म्हणतोय. आता डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्या ऑब्जेक्टने त्या हाईटला जाण्यासाठीचं, ते डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स असेल आणि ते डिस्टन्स मला इथं सांगता येईल की ते एच जी काय हाईट असेल ही जर मला रिप्रेझेंट करायचं असेल तर मी त्याला म्हणतो एच साइन थीटा. आणि एस जर सांगायचं असेल तर मी त्याला लिहीन एस इज इक्वल टू एच अपॉन साइन थीटा. कारण थीटा हा अँगल इथला आहे, तर साइन रेशो जर घेतला तर अपोजिट अपॉन हायपोतेनस. हायपोतेनस म्हणजे आपला एस आहे, एसवरून इक्वेशन दिलं इज इक्वल टू एच अपॉन साइन थीटा. मी व्हॅल्यू पुट केली तर ही व्हॅल्यू येईल 2a इंटू ब्रॅकेट एच
साइन थीटा इज इक्वल टू 2gh 1 प्लस के स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर. ॲक्सेलरेशन जर फाइंड आउट केलं तर इथं मला कॅन्सलेशन दिसेल बघा. 2 कॅन्सल, h कॅन्सल. ॲक्सेलरेशन a इज इक्वल टू साइन थिटा तिकडे गेला तर g साइन थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस के स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर. हे इक्वेशन आहे ते ॲक्सेलरेशनचं इक्वेशन असेल. आता ॲक्सेलरेशनच्या इक्वेशनमध्ये बघा, समजा इथं प्युअर रोलिंग न होता स्लायडिंग जर होत असेल, प्युअर स्लायडिंग जर म्हटलं तर फ्रिक्शन हा कॉम्पोनंट 0 येईल आणि इक्वेशनमध्ये ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय येईल, फक्त a इज इक्वल टू 2gh येईल फक्त. ठीक आहे. आणि रोलिंग होत असेल तर हा जो फॅक्टर दिसतोय 1 प्लस के स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर हा इम्पॉर्टंट रोल तिथं प्ले करताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर बुकमध्ये एक रिमार्क दिलेला आहे, तो रिमार्क तुम्ही थोडासा पाहून घ्याल. आता आपण जे रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट केलं होतं त्या रेडियस ऑफ गायरेशनच्याच रिलेटेड तो आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल. त्यानंतर इक्वेशन फॉर ट्रान्सलेशनल मोशन आणि ॲनालॉगस इक्वेशन फॉर रोटेशनल मोशन हा एक चार्ट त्यांनी दिलेला आहे, तो पण आपण थोडासा पाहूया. तर व्ही ॲव्हरेज म्हटल्यानंतर आपण म्हणतो यू प्लस इनिशियल प्लस फायनल डिवाइडेड बाय 2. सिमिलरली त्यांनी रोटेशनलमधलं सांगितलेलं आहे. त्यांनी रोटेशनमध्ये आपण इथं व्हीने डिनोट करतो ट्रान्सलेशन मोशनमध्ये आणि रोटेशनलमध्ये आपण त्याला डिनोट करतो ओमेगाने. म्हणजे ओमेगा इनिशियल आणि फायनल असं त्यांनी दिलेलं आहे. ॲक्सेलरेशन दिलेलं आहे, इकडचं पण ॲक्सेलरेशन दिलं आहे. त्याच्यावरून त्यांनी 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन ज्या आहेत ट्रान्सलेशनमधले व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, सिमिलरली रोटेशनलमधल्या पण त्यांनी फाइंड आउट केलेले आहेत, त्या कशा असतील त्याप्रमाणे, कारण या पण आपल्याला प्रॉब्लेमसाठी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे पण तुम्ही पाहून ठेवा. तिन्ही कायनॅमॅटिकल इक्वेशन तुम्हाला इथं समजले असते, कारण आपल्याला ट्रान्सलेशनमधले ऑलरेडी झालेले आहेत. रोटेशनलमधले फक्त त्याच्याबरोबर कम्पेअर करता येतील, त्या ॲनालॉगस क्वांटिटी फक्त आपल्याला पुट करायच्या आहेत, मग आपल्याला इक्वेशन मिळत जाईल. आता लास्ट आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे टेबल दिलेलं आहे बघा, एक्सप्रेशन फॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर सम सिमेट्रिकल ऑब्जेक्ट. आता मी काय करतो, एक रिंगचं तुम्हाला एक्सप्लेन करतो. रिंगचं एक्सप्लेन करून झालं की तुम्हाला तो मुवमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा फाइंड आउट करता येईल. म्हणजे मी रिंगचा एक्सप्लेन करत असताना मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर असं म्हणणार आहे, आणि मग नंतर मी तुम्हाला ॲक्सिस पासिंग फ्रॉम वन ऑफ इट्स एंड किंवा एज असं म्हटलं तरी चालेल, तिथूनचा मला मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगायचं आहे. मी एक एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला दुसरे फाइंड आउट करता येतील. ठीक आहे. रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया बघायचा आहे. आता ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर आपण पहिल्यांदा घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. समजा ही रिंग आहे, ठीक आहे. या रिंगच्या सेंटरमधून आपण ॲक्सिस पास होते असं म्हणूया, म्हणजे हा इथून पास झाला. ठीक आहे. त्या रिंगचा रेडियस मी म्हणतो आर. याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला सांगायचा असेल तर तो मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगतो ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. मी समजा त्याला सेंटर ऑफ मास म्हटलं तरी चालेल, हा एम आर स्क्वेअर. हा आपण कालच इक्वेशनमध्ये फाइंड आउट केलेला होता. आता समजा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन मी चेंज केला, म्हणजे आता हा सेंटर ऑफ मासमधून जातोय, तो वन ऑफ इट्स म्हणजे या रिंगमधून जर पास झाला, एजमधून जर पास झाला, तर तिथला मुवमेंट ऑफ इनर्शिया सांगायचा असेल तर त्या मुवमेंट ऑफ इनर्शियासाठी काय करतो मी, परत एक सर्क्युलर रिंग सेम कन्सिडर करतो. आता ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे गेलेलं आहे, तर ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे इथं, आणि इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया जर सांगायचं असेल तर मला आता बघा, आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया माहिती कुठला आहे, तर या ॲक्सिसचा माहिती आहे, आणि आपल्याला फाइंड आउट कुठला करायचा आहे, या ॲक्सिसचा फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस यूज करेन. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस काय म्हणतो, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आता हा बघा, आय सी आपल्याला माहिती आहे, हो, त्याप्रमाणे इक्वेशन काय येईल, एम आर स्क्वेअर प्लस एम ॲज इट इज, रिंगचं मास तेच आहे, आणि ॲट अ डिस्टन्स म्हणजे हा डिस्टन्स किती आहे, तर ह्या रिंगचा रेडियस काय आहे, आरच आहे सेंटर ऑफ मासपासून. म्हणून मी ह्याचं पण इक्वेशन काय लिहितो, आर स्क्वेअर. या एचला काय लिहिलं, आरच लिहिलं. डिस्टन्स काय, ॲक्सिस ऑफ रोटेशन आधीच्या म्हणजे सेंटर ऑफ मासपासूनचं, तर डिस्टन्स आहे आर. मग याच्यावरून इक्वेशन काय झालं, आय ओ इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. ठीक आहे. याला कसं म्हटलं होतं आपण, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर म्हणत होतो बरं का. पासिंग थ्रू मी इथं लिहून ठेवतो, पासिंग थ्रू सेंटर. आणि सेकंड फिगर जी दिसते त्यात ॲक्सिस जो आहे मुवमेंट ऑफ इनर्शियाचं सांगायचं असेल तर त्याचं आपण म्हणतो मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग
अबाउट अ टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, म्हणजे ते मला लिहावं लागेल टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ठीक आहे. आता अबाउट डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. मग अबाउट डायमीटरसाठी मला इक्वेशन बघा, मी परत एक रिंग कन्सिडर करतो आणि इथे लिहितो अबाउट डायमीटर. तिथं अबाउट डायमीटर पाहत असताना आता मी ॲक्सिसचे नेम देतो, तुम्हाला लक्षात येतात बघा. एक्स आणि वाय हा जो काही ॲक्सिस आहे तो प्लेनमध्येच असेल, एक्स वायला मी इथं नाव देऊन टाकलं, आणि झेड हा त्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल, कुणाच्या, रिंगच्या, म्हणून मी ॲक्सिसला देतो झेड. आता इथं मला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे रिंग अबाउट डायमीटर. आता अबाउट डायमीटर फाइंड आउट करत असताना बघा माझ्याकडं अबाउट डायमीटर म्हणजे मला इथं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरावं लागेल. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम मला माहीत आहे, तो थेरम आपण लिहितोय आय सफिक्स झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आता याच्यात आय एक्स आणि आय वाय हे त्या रिंगच्या प्लेनमध्येच आहेत, म्हणजे मला असं म्हणता येईल ना आय एक्स इज इक्वल टू आय वाय. त्याला मी आय एक्स म्हटलं काय आणि आय वाय म्हटलं काय, दोन्ही म्हटलं तरी सेमच आहे, कारण ते अबाउट डायमीटर आहेत आणि एकाच प्लेनमध्ये आहेत. आणि हा जो आय सफिक्स झेड म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया दिसतोय तो ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास आहे, म्हणजे मला इथं ह्याला लिहिता येईल आय सफिक्स सी. म्हणजे या इक्वेशनप्रमाणे मला जर या दोन्ही व्हॅल्यू इथं पुट केल्या तर बघा इक्वेशन काय फॉर्म होईल. मला इथं आय झेडच्या ऐवजी मी लिहिलं इथं आय सी आणि आय एक्स प्लस आय वाय, म्हणजेच मी इथं आय एक्स प्लस मी आय एक्स किंवा आय वाय प्लस आय वाय काही लिहू शकतो तुम्ही. त्याप्रमाणे इक्वेशन काय झालं, आय सी इज इक्वल टू आय एक्स. मला फाइंड आउट काय करायचं आहे, अबाउट डायमीटर. अबाउट डायमीटर म्हणजे कोण असेल, आय एक्स किंवा आय वाय, म्हणजे हा फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी इक्वेशन जर लिहिलं तर इक्वेशन असेल आय एक्स इज इक्वल टू 1/2 आय सी. ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर, आपल्याला इक्वेशन माहिती आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास ऑफ अ रिंग इज इक्वल टू आपण लिहितो तो एम आर स्क्वेअर. त्याप्रमाणे मला इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू पुट केली तर इक्वेशन काय मिळेल, हाफ एम आर स्क्वेअर, म्हणजे हा अबाउट डायमीटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. आपल्याला 3 मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळाले बघा. फर्स्ट वन होता तो पासिंग थ्रू सेंटर, आपण काल डिराईव्ह केलेला होता. आता ही टँजंट आहे आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, ते पण फाइंड आउट झालं. नेक्स्ट जे आहे अबाउट डायमीटर, तो पण आपण फाइंड आउट केला. अजून पण आपल्याला एक फाइंड आउट करता येतो, टँजंट डायमीटरला पॅरलल असेल त्याप्रमाणे ते पण इक्वेशन तुम्ही फाइंड आउट करू शकता. तिथं परत पॅरलल ॲक्सिस यूज करायचा आहे. हा याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया माहीत असलं की आपल्याला याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ॲक्सिसने फाइंड आउट करता येतो. मग याप्रमाणे रिंगप्रमाणे तुम्हाला डिस्क आणि हॉलो स्पियर आणि सिलेंडर फाइंड आउट करायचे आहेत. तो तुमचा आजचा होमवर्क असेल.